माझ्याकडे आला होता हा वन पीस, फुल वन पीस होता. त्याला स्लीव्ज लावायच्या होत्या आणि पूर्ण शिलाई टाकायच्या होत्या. तर अस्तरला पण शिलाई टाकायच्या होत्या आणि मेन फॅब्रिकला पण, कारण वेगवेगळं होतं ते खाली म्हणून घेरला. तर मी याचे घेतले होते 80 रुपये. तर तुम्ही किती घेता तुमच्याकडे तेही सांगा. आणि स्लीव्जवरती बघा इथं जॉईन करतो ना, इथं डबल शिलाई टाकली होती आणि डबलच टाकायची, नाही तर मग ते कापड हे होऊन जातं. म्हणून मी बऱ्याच वेळेस सांगते, तुम्ही जर का तुम्हाला ब्लाऊज ड्रेस येत नसतील तर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही अशी कामं करू शकता. कारण पेटीकोट, पूर्ण पेटीकोटवरती शिलाई टाकायची 40 रुपये राहता, गाऊनवरती टाकलेत त्याचे 40 रुपये राहता, स्लीव्ज लावायचे 30, फिटिंग असली तर 30 आणि 20 असे 50 रुपये घ्यायचे कुर्तीचे. कारण फिटिंगचे 20 रुपये घेते मी आणि स्लीव्ज लावायचे 30, असे 50 रुपये होतात. तर असे छोटे मोठे बरेच काम तुम्ही करू शकता. आणि मी काय करते, फक्त ब्लाऊज ड्रेस शिवते म्हणून दुसरे कामं घ्यायचे नाही असं नसतं. तर लेडीजचे सगळेच कामं घेते, पेटीकोट, गाऊन आणि कुर्त्या वगैरे. कारण आजकाल कुर्तींना स्लीव्ज नसतातच. तर बऱ्यापैकी आपण साईडला तेही करू शकतो. तर थोडा वेळ असला तर थोडा वेळ काढून आपण ब्लाऊज बाजूला ठेवून असे कामं करून दिले तर त्याचे व्यवस्थित आपण पैसे घेऊ शकतो. तर तेही कामाला नकार द्यायचा नाही, कारण कोणतंच काम छोटं मोठं नसतं काही. आणि फुल वन पीस असला तर त्याचे फक्त शिलाई मारायचे मी 50 घेते, स्लीव्ज लावायचे नसल्या तर. आणि कळींचा असला तर तुम्ही 80-90 घेऊ शकता. त्यानंतर मैत्रिणी आल्या होत्या, कुर्त्या वगैरे पाहत होत्या, कारण बराच माल आणला होता मी, बऱ्यापैकी गेला होता. तर आता नवीन परत आणायचे मला. आणि मी लवकरच नवीन माल आल्यावर लाईव्ह सुरू करणार आहे.